नमस्कार. आज मी व्लॉग चालू करत आहे जैन कुणाल गेमिंग आणि व्लॉगचा. तर आज आम्ही चाललो आहे. कुठे चाललो आहे रे? कुठे आम्ही चाललोय बारवी डॅमला चाललोय बदलापूर. भाई लोग के साथ जा रहे अपन. तर राहुल आहे आणि दुर्वेश जंगम. तर आता खूप दिवसापासून प्लॅन होता कुठं ना कुठं जायचा. सो आज फायनली सक्सेसफुल झाला आहे. आज फायनली आम्ही चाललो आहे. तर आता आम्ही इथं जरा हॉल्ट घेतलेला, नाश्ता केला आहे वडा. तर डायरेक्ट जाऊ डॅम वर, लाले वॉशरूमला. म्हटलं ना बघा टर्न बघा. ओ स्मूथ ऑपरेटर. कर चालू कर. नाही इथं बरोबर नाही वाटत. नाही वाटत इथं बरोबर. तर आम्ही इकडे हे बघा धरण. अरे आपण आम्ही पोचलोय. आता इकडून थोडंसं चालत जायचं आहे आम्हाला. ह्याला माहिती आहे सगळं. आणि आम्ही जरा गाडीला स्टिकर लावले बघा. हे बघा भस्म लावलंय. आणि अजून एक गोष्ट आहे तुम्हाला दाखवतो बघा. टिन टिडिन 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 टिडिन. हा नाही केली, लॉकच नाही केली गाडी. थांबा, नाही होणार इकडनं. असं कर दे इथं. इकडनं होणार नाही केसमुळे. हॅकर हे नाही आलं पाहिजे. हॅकर हे ब्लॉग मध्ये नको. आम्ही बघा किती जंगलामध्ये आलो. डेंजर. आमची ट्रॅकिंग चालू आहे सध्या. आणि हा बघा ह्याचा ट्रॅक फाटलेला आहे. म्हणजे हो एकदम फुल ह्याच्यामध्ये आला. वाय बे ब्रदर. हे बघ थांब, काठी घे कोण आलं तर मारायला. ह्याच्याने मी पहिले रावजात मारीन काय तोंडात. हो पूर्ण खरं सांगतोय. क्लासी ठेव. बघा किती भयानक जंगल आहे. आणि इकडे पुढे डॅम आहे. तो तुम्हाला डॅम दाखवला नाही. बघा रोड बघा कसा आहे. विषय लय खोल आहे म्हणून इकडे पब्लिक आहे. आणि ॲक्च्युली पब्लिक असू शकते असं दुर्वेश म्हणतोय. आता बघूया पब्लिक तिकडे असेल की नाही. आणि फुल भन्नाट जंगल आहे. मज्जा येते इकडे आलं आम्ही. आणि मी एवढी मोठी काठी घेतली सेफ्टीसाठी. काय आलं बिलं तर समज रहे हो तुम. चलो गाइस नील गगन को जे पण मला काय दिसेल कॅप्चर करता येईल ते मी सगळं कॅप्चर करेन. तुम्हाला दाखवेन मी. खूप मस्त व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला असं मला दिसायला लागलं आहे थोडंसं. हे बघा व्ह्यू बघा. घेऊन जातात तुम्हाला खाली. खूप डेंजरस व्ह्यू आहे. आणि हा तो व्ह्यू आहे. सो तुम्हाला मी दाखवेन आता. सो तुम्ही त्यासाठी वेट केलं एवढा वेळ. व्ह्यू बघा यार. आम्ही आणि तो बघा तो डॅम आहे बदलापूर ना रे. बदलापूर डॅम आहे हा. बारवी डॅम सॉरी अगदी बारवी डॅम आहे. बारवी डॅम आहे. जो आम्ही बदलापूरच्या एकदम अलीकडे आलोय. आणि
खूप भारी मजा आली. आम्ही ट्रॅकिंग करतोय आणि हा एवढा भारी स्पॉट बघायला भेटतोय, त्याच्यामध्ये आम्ही खूप मजा आली, खुश आहे. आता आम्ही जरा बसू, थंडा पिऊ आणि गप्पा गोष्टी. तोपर्यंत तुम्ही टाइमलॅप्स बघा. हे मधी काय आहे ते मला माहिती नाही तर तुम्हाला सांगितलं असतं. कदाचित ते ना मच्छी पकडण्यासाठी असेल. कडनं असा आवाज येतो ना, मधीच कुठून पण बाजूने आवाज आला ना, अशी फाटते ना, आधीच ते बिबट्याचे प्रकरण चालू आहेत. इकडे नाही बिबट्या. इथे बसू शकतो आपण, इथे पण बसू शकतो, इथे पण जागा आहे. हा इथेच बस, शेड नाही आहे तिथे, सावली आहे, शेड बॅच. बंद करा. मम्मी राहुल या. आता आम्ही इथं बसतो आणि तुम्ही जरा टाइम लॅप्सची मजा घ्या. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing sky. आम्ही बसलेलो, थोडासा रिओ पियाला आणि हायड्रेशनसाठी तिघांमध्ये एक रिओ आणलेला आणि एक बिस्किट पुढे आणलेला आम्ही. आता फोटोशूट करतायत ते दोघे, हे बघा. तर आता आम्ही थोड्या वेळात निघू. आता आम्हाला घरी पण जायचं आहे. सो आणि खूप मजा आली, कारण की जे आम्ही एवढं लांब आलो आहे त्याचं आम्हाला एवढं भारी व्ह्यू भेटला आहे भाई. खरं सांगतो गाईस, तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही पण येऊ शकता. काय रे, मी नावच का विसरतो, मला तेच समजत नाही. नाव काय होतं रे? रिओ नाही, बेवरी डॅम ना. काय रे नाव? बारवी डॅम गाईज, बारवी. तुम्ही लक्षात ठेवा, बारवी डॅम. निघतो आता आम्ही थोड्या वेळात, बघतो जरा जाऊन पुढं, अजून जरा एक्सप्लोर करायचा ट्राय करतो, तुम्हाला दाखवतो. फोटोशूट ऑन टॉप बघा. आता त्याचे ॲप्स आणि बायसेप्स ट्रायसेप्स दिसतील बघा. असलं नको. असली लोंडा. याची बॅग बघा, एक नंबर. गाईज मी पण मला पण ट्राय करायची बॅग माझी, बघूया कशी येते. बाप प्रकाश जंगम. नीट फ्लेक्स करा, नीट फ्लेक्स. ओ शीश ब्रो. फोटोशूट झालंय, आता मस्त बसलोय. आता आम्ही निघूया, जातो आता घरी. घरी जायचं ना डायरेक्ट घरी खायला जाणार. आता मिसळपाव खायला जाऊ. आणि जर तुम्हाला फोटोशूट बघायचं असेल आमचं काय कसं काढलंय, तर माझ्या इंस्टाग्राम फॉलो करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. मला ह्याला पण करा, त्याला पण करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन इंस्टाग्राम ID. आता आम्ही निघू. इफ यू वॉन्ट. कट आंघोळ करताना बरं वाटतं. लेट्स गो. तिकडे जरा बसूया. बर, जंगल बघा, जंगल भन्नाट जंगल बघा आमच्याकडे. आता आम्ही चालतो, त्याचा आवाज येत असेल तुम्हाला, बट यू हॅव टू इग्नोर दॅट. मगाशी दुर्वेश एक भारी म्हटला, हां आपण त्यांच्या जंगलात आलो, रिस्पेक्ट करायची, आवाज नाही करायचा. नाईस. हां, जंगल हे प्राण्यांचं आहे आणि शहर हे आपलं आहे. बघा किती भारी वाटतंय. शॉट बघा, शॉट. येस, वर काय भारी वाटतंय. ते वर दे ना मला. एक एंड ऑफ द ट्रॅक आलाय आपला. आता आपण पोहोचू. किती भारी वाटलं माहिती आहे. म्हणजे कधी महिन्यातनं एकदा तरी आपण असं ट्रॅकिंगला गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाने ज्याला म्हणजे आवड आहे, ज्याला नसेल त्यांनी पण जायचं. खूप मजा येते. आणि मित्रांसोबत नाही तर फॅमिलीसोबत जायचं, एकटं नाही जायचं कधी. आणि जंगल एरियामध्ये गेलं ना तर सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही काठी पण घेतलेली, पण ती काठी फेकून दिली नंतर. आणि आता आम्ही जरा बसतो आणि थोडंसं 2 मिनटाची वाट बाकी आहे, पण आम्ही बसतो जरा वेळ. हे बघा गाईज गाडी, आणि हा रोड आहे. आणि हे तुम्हाला इथं दिसेल आपलं हे लाईक काय बोलू शकतो आपण ह्याला, काहीतरी बोलू शकतो, काहीतरी हा इथे. इथून सरळ रोड जातो, खूप भारी. यो बाय. आता आम्ही निघतो सीधा खाने के लिए.
एसी कर रे. लेट्स गो गाइस. जाते आता अभी खाने के लिए कुछ थोडा खाते. ट्रॅफिक लागले फुल. आता आमची वाट लागणार आहे पोचेपर्यंत. आणि आम्ही मिसळपावची ऑर्डर दिली. मिसळपाव घेणार आहे मी आणि दुर्वेश. मिसळपाव खाणार. राहुल काहीच नाही खाणार आहे. काहीच नाही. राहुलला साधा वास पण देणार नाही आम्ही त्या मिसळपाव. आता बघू. त्याला सांगितलं 10-15 मिनिटानंतर बनव. कारण की मग गार होऊन जाईल. त्यापेक्षा म्हणून CNG भरायला आपण मस्त आता. आणि 350चं CNG भरू आता आम्ही. 350 150 आणि दुर्वेशला थोडे पैसे ते दिले आम्ही. क्लिअर आम्ही कॅल्क्युलेशन करू. वेगळं ते वेगळी गोष्ट आहे. आता CNG भरून घेऊ फटाफट आणि जाऊया. पिकअप करूया आपलं रेस्टॉरंटमधून मिसळ द पाव बेबी. मी पुढं आलो आहे. दुर्वेश गेला आहे मिसळपाव आणायला. आणि दुर्वेश आलेला आहे किती कमेन. आणि आम्ही 2 मिसळपाव घेतलेले तसे ॲज युजल. तर आणले. जातो घरी आणि खातो मस्त. दरवाजा ह्याला लावता येत नाही. जोरात लावत जा बाळा. गॅज मिसळपाव बघा कसले. एकच मिसळपाव काढले. त्याच्यामध्ये बघा किती मिसळ होती. एकामध्ये दोघांना झालं. आणि राहुल आराम करतोय. राहुलचं डोकं खूप दुखतंय. आणि आम्ही फुल आता आम्ही मिसळपाव खाऊ. आणि मग नंतर BGMI खायचं. टाइम प्रॅक्टिस करायची. ओके. सो खाऊन घेतो आम्ही फटाफट. आणि दुर्वेश खा आणि कसं वाटते टेस्ट सांग. यम 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 यम. आम्ही दोघं झोपलेलो. आता उठलोय. आता डायरेक्ट 10 वाजले. जे रेस्ट करत होतो. आणि ह्याचा पूर्ण वाट लागलेली. फुल हेडेक. आता तो म्हणजे सगळं साफसफाई करली घराची. तोपर्यंत मी करणार आहे भांडी घासून घेतो. आणि आम्ही निघतोय ठाण्याला जायला. तो घाटकोपर जाईल. मी ठाण्याला जाणार आहे. मग लगेच मी भांडी घासून घेतो. फूट. आम्ही निघालोय. आता आम्ही जाऊन खाऊ हॉटेलमध्ये. दाल खिचडी खाऊ आम्ही. त्यांच्याकडून सकाळी पार्सल गेलेलं आणि त्यांना गरम. हां. तर आता हा झाला घाटकोपर. मी जाईन ठाणे. सो आम्ही लगेच फटाफट पळतोय. कारण की 10 वाजलेत. लेट झालंय. त्याला एवढी भूक लागली नाही. ह्यानी सकाळपासून काय खाल्लं नाही. हा फक्त कशावर आहेस. इडलीवर. आता आम्ही बिर्याणी मागवली. आणि आपल्या दुपारी घेतलेली ना दुपारी मिसळपाव. त्यामधली एक मिसळ राहिलेली. तर मिसळ आणली. ती त्यांना दिली. गरम करून देतील. आणि मग त्याच्यामध्ये चपातीसोबत खाऊ आम्ही ते जुगाड. आणि बिर्याणी आलं आपलं. बिर्याणी कोण येत आहे बघा. बाय ओम. येस. तर मी घरी आलो. वॉशरूमला गेलो. फ्रेश झालो. आता आणि एवढाच होता ब्लॉग आजचा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि मेक शुअर टू लाईक सबस्क्राईब करा. आणि असे ब्लॉग्स येत राहतील. सो सायोनारा.